अकोट तालुक्यातील मुणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले। प्रशासनाकडून 15 दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले। मात्र सरपंच गैरहजर राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। मुणगाव ग्रामपंचायत अंतर्गत अमीनपूर येथील समाज मंदिर मागील मोकळ्या जागेत 8A या हक्काकरिता 6 महिला आणि 2 पुरुषांनी 27 मार्च पासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। गेल्या अनेक वर्षापासून या जागेचा वापर सामाजिक व धार्मिक उपक्रमाकरिता होत असून जागेचा हक्क मिळावा याकरिता मागणी करण्यात येत होती। उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की वारंवार निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले, तसेच संबंधित जागेवर अतिक्रमणास प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर सुद्धा आरोप करण्यात आला। 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने हालचाल केली। अकोटचे गट विकास अधिकारी रमाकांत माळी, पोलीस अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित उपोषणकर्त्यांना 15 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना निंबू सरबत पाजून उपोषण सोडवण्यात आले। मात्र या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत सरपंच उपोषणस्थळी न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। स्थानिकांनी सरपंचाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। दरम्यान 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास 16 एप्रिल रोजी गट विकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। मुणगाव येथील या प्रकरणाकडे आता प्रशासन किती गांभीर्याने पाहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। 30 मार्च 2026 सिंधुताई सोनवणे आणि इतर 7 यांच्या माध्यमातून जे उपोषण गेले 4 दिवसांपासून चालू होतं त्यांच्या मागण्यासंदर्भात BDO साहेब, विस्तार अधिकारी सोबतच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब आणि मंडळाचे तलाठी साहेब यांच्या समक्ष जो काही तोडगा निघाला आहे तो अशा प्रकारे की जे वादग्रस्त जागा आहे त्यांच्या संबंधी 8 सदस्यीय शांतता समिती स्थापना आपण करणार आहोत। सोबतच जागेचा जे काही कायदेशीर बाबी आहेत ते तपासणे आणि त्याच्यावरती कारवाई करणे याला अपेक्षित वेळ जो आहे तो 15 दिवसांचा आहे। हा 15 दिवसांचा वेळ लक्षात घेता BDO साहेबांच्या माध्यमातून ग्रामसेवक साहेबांना 15 दिवसांचा नोटीस पिरियड देण्यात आलेला आहे। या नोटीस पिरियडच्या दरम्यान जर कुठल्याही प्रकारची कार्यवाही या संबंधित मंडळाला सिंधुताई सोनवणे आणि इतर 7 जण यांना दिसत नाही तर हेच लोक 16व्या दिवशी BDO साहेबांच्या दालनामध्ये उपोषणासाठी बसणार आहेत। याच अटीवरती हे उपोषण या ठिकाणी थांबवण्यात येत आहे।